10वा दिवस रात्री 2 वाजता. रात्रीच्या गडद अंधारात कोण शिरलं वाड्यात? गाइस क्या चल रहा है यार? भाई पायल का आवाज आ रहा है बाहर से. तुम लोग पागल हो क्या यार? कोई जानबूझ के मस्ती कर रहे हैं. बाहर बाउंसर भी नहीं है आज. तू कौन कर रहा? घुंगराचे बोल आले कानी. काय घडणार पुढच्या क्षणी? तो माझ्या बाजूला आहे. तो माझ्या बाजूला. वैशू प्लीज. पागल है क्या? भूत वो थोड़ी ना रहेगा. काय चालू आहे? सबके सब की पॉजिटिव Are you doing it? Serious stuff. I know that I was doing it. Please तुम्ही लाइट्स का ऑन केला आता? अब ऐसे ना भूत आएगा ना तो फिर हमको देख के वापस भाग जाएगा. बाउंसर है बाहर. हाय बाउंसर. So how did the sound come from? It came from outside from there and behind. Guys, please sleep. Go sleep. You तो नहीं मैंने भी सुना. अरे यार भूत आपको देख के वापस भाग जाएगा. मैं छोड़ के आ जाऊंगी. अरे बाबा स्पीकरवर कोणीतरी केला असेल त्या लोकांनी घाबरण्यासाठी. प्लीज सो जाओ. सोने दो. हम्बल रिक्वेस्ट. सकाळी 7 वाजता. ज्याचा नृत्य आहे श्वास आणि ध्यास, कित्येक लोकांसाठी आहे तो खास. ज्याच्या प्रत्येक अदाने भरून येतो ऊर, तो आहे नृत्य दिग्दर्शक, कथ्थक नर्तक वैद्य मयूर. रात्रीच्या घुंगरांचा आवाज सकाळी सुद्धा कानावर आला आणि या मुलींची आजची सकाळ नृत्यमय झाली. कसा वाटला? मी मयूर वैद्य, नृत्य दिग्दर्शक आणि कथक नर्तक. आज तुम्हाला इथे उठून मला मजा आलेली आहे. तर आज मी एक मोहीम घेऊन आलोय. लवकरात लवकर तयार व्हा, आपण बाहेर भेटू. सकाळी 10 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. काय मग कशी झाली सकाळ? एकदम डान्स झालीये मॉर्निंग. हो असं वाटत होतं आम्ही स्वप्नच बघतोय. जेव्हा सर असं परफॉर्म करत होते स्वप्नातच सगळं चाललंय. साधारण मोहीम काय असेल तुम्हाला कळलं असेल? डान्स रिलेटेड काहीतरी डान्स. बरं, लवण म्हणजे काय सांगा? लवंग. लावणी. लवणातलं लवंग. क्लोव. लवण. लवण नाही, लवण. लावणी. लवण म्हणजे सुंदर. आणि लवण या शब्दावरून लावणी हा शब्द तयार झाला. ज्यात लावण्याचं वर्णन करतात ती लावणी. ज्यात शृंगार आणि भक्तिरसाचा मेळ असतो अशी ती लावणी. ज्यात लास्यरसाचं वर्णन होतं ती लावणी. अशा या लोककलेला म्हणजेच लावणीला आपल्या जाऊबाई गावाच्या संपूर्ण टीम कडून मानाचा मुजरा. लोककलेला ज्यांनी नेल्या अगदी 7 समुद्रा पार, ज्यांच्या एका नजरेनं अवघा महाराष्ट्र होतो घायाळ. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांचं.
नमस्कार नमस्कार. नमस्कार. आणि आता आपले दुसरे पाहुणे, या पाहुण्याने पंडित बिरजू महाराज वाव. यांच्याकडे नृत्याचे धडे घेतले. वाव. लोकनृत्य एवढंच नाही तर रशियन बॅले मध्ये सुद्धा तो पारंगत आहे. श्री मयूर वैद्य. मंडळी, तुम्हाला सांगतो, मयूर अशी एकमेव व्यक्ती आहे जी वड्याच्या आत गेलेली आहे, आणि तेही पहिल्यांदा. आय एम लकी. हो का? हो, परवानगी नाही अजिबात. अरे बापरे. त्यामुळे मयूर जाऊन आलेला, त्यांना उठवून आलेला आहे. थँक्यू सो मच. You are very lucky. थँक्यू. ऑलवेज वेलकम. प्लीज येत राहा. ताई, हा, आज पारावर येऊन कसं वाटतंय? पारावर इथे येऊन मला माझ्या लहानपणीची आठवण होते. ज्या वेळेस माझ्या वडिलांचा बैलगाडीचा तमाशा होता, त्यावेळेस मी बैलगाडीतनं प्रवास केलेला आहे आणि पारावरती तमाशा केलेला आहे. तो अनुभव असा होता की यात्रा जत्रा असायची, ह्या पण भागात असतं, वाई, सातारा, अशा यात्रा असायच्या की 12ही महिने कलाकार बैलगाडीतनं प्रवास करून गावकऱ्यांना विचारून चावडीवरती राहणं आणि प्रत्येक घराघरातून मागून आणणं म्हणजे भाकरी, प्रत्येक घरातलं वेगवेगळं कालवण एका पातेल्यामध्ये ते ठेवायचं आणि मग ते कलाकारांनी खायचं. अशा पद्धतीने कलाकारांचं जीवन होतं. माझे वडील मला खुर्चीवरती उभं राहून गाणं म्हणायला लावायचे. त्या गाण्यासाठी सरपंच पाटील शेवरेवड्या आणि ते हे असतं ना पांढरं पांढरं, काय त्याला म्हणतात, गाठ्या, ते सगळं वळून त्याच्यात 2 रुपयाची नोट, 5 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट, 50 रुपयाची नोट, 100ची नोट अशा टाकून माझा माळेने सत्कार करायचे. मयूर, तुझ्याकडे येतो. तुझ्या आयुष्यात कधी लावणीने शिरकाव केलाय? खरं सांगू का, मी कथक शिकायला सुरुवात केली. मला फक्त कथकच करायचं होतं, पुढे करायचं नव्हतं. आणि त्या दरम्यान सुधीर भटांचा फोन आला मला की आपण लावणीचा कार्यक्रम करतोय आणि आपल्याला अमेरिकेला जायचंय. माझ्या गुरु आशा जोगळेकर, त्यांच्याकडेही फोन केला की मयूर आम्हाला हवाय कोरिओग्राफीसाठी. आणि त्यांनी सांगितलं, मयूर तुला जर या क्षेत्रात करायचं असेल तर सगळं आलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं काय करायचंय? म्हणे तुझ्या घ्यायच्या आहेत काही मुली आणि मेन डान्सर कोणीतरी असणार आहे. म्हटलं मेन डान्सर कोणाचं? आणि जेव्हा मी नाव ऐकलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. आणि ते नाव होतं साक्षात सुरेखा पुणेकर. बरं, आता मी तुम्हाला एकच मुवमेंट दाखवणार आहे, तुम्ही सगळ्या जणींनी करायची. ओके. करणार का? हो नक्की. शकुमार बाई गुलाबाच्या फुला, शकुमार बाई गुलाबाच्या फुला, बाई घराकडे चला, अहो घराकडे चला, विनंती मी करते, विनंती मी करते, किती सांगू राया तुमच्यासाठी. बघ, आता ही अदाकारी मी तुम्हाला सांगितली आणि आता नंतर पण सांगणार आहे. आम्हाला ऑनर फील होत होता त्यांच्या समोर उभं राहायला. आणि अशी मोहिमेची जर सुरुवातच असेल तर एंड पर्यंत तर आय थिंक सगळे टोपे फेटे सगळे उडणारच आहेत. चला तर मग होऊन जाऊ दे. दुपारी 3 वाजता. चल ना बाळू पटकन. आलो आलो आलो. भोंगा लावला समज, दादाने सांगितलंय अख्ख्या गावाला जाऊन सांगायचं. नाही पण ते मध्ये चहाची उपी करणार नाही ना? नाही करणार बाबा, चेक केलं तर. नाही नीट बस चल चल. तर जेव्हा मला कळालं की मला लावणी करायची आहे, मी खूप टेन्शनमध्ये आली, कारण की आयुष्यात मी कधीही लावणी नव्हती केली. मी लहानपणीपासून डान्स करत आहे, भरतनाट्यम केलं आहे मी 7 इयर्स. तर माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की माझा डान्स बेस्टच झाला पाहिजे. तालीम सुरू झाली ते पण मयूर सरांसोबत. पण लावण्या पण खूप प्रकारच्या आहेत.
खडी लावणी, बैठकीची लावणी, अनेक प्रकार. त्याच्यात सुद्धा इमोशन आहे, एक दुःखी पण आहे, एक आनंदी पण आहे, एक शृंगारिक आहे. हे ऑडियन्स पर्यंत पोहोचवते, काहीतरी सांगते. त्याच्यामध्ये एक्सप्रेशन काय काय सांगते, तर तसे तुझे एक्सप्रेशन. तर काय होईल सांग मला. सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार. त्यांचे मूव्स बघून तर वाह, म्हणजे नजाकतनी भरलेले आम्ही शहरातल्या मुली तर त्यांच्यासमोर काहीच नव्हते वाटत. जो परफॉर्मन्स तो कुठलाही असू दे, तो आपण त्या पद्धतीनेच प्रेझेंट केला पाहिजे. गॅदरिंगच्या मुली आहेत ना, 5-5 वर्षाच्या, त्या सुद्धा छान डान्स करतात. हसू नको. सगळं ऐकून मी थोडी डिमोटिवेटेड झालेली. मला असं वाटलं, मला तर लावणी जेवढं मी विचार केलेलं की मला येते ते पण नाही येत मला. राम राम मंडळी, शहरातल्या मुली उडवणार आहेत लावणीचा भार. शहरातल्या मुली उडवणार आहेत लावणीचा भार. आणि त्यांच्या सोबत लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर, सोबत मास्टर मयूर वैद्य. यायला लागतंय, यायला लागतंय, यायला लागतंय. काकी, मामी, मावशी, ताई सगळ्यांना यायला लागतंय. ट्राय आणि तुझे फेशियल एक्सप्रेशन्स त्या लावणीतले आहेत. कुठे कुठे जायचं, लिपसिंग पण आलं पाहिजे. जेव्हा आम्ही वेस्टर्न करतो किंवा जॅझ करतो, आम्ही लिपसिंग नाही केलं तरी चालतात. आणि या डान्समध्ये युजली इंडियन फॉर्म्समध्ये तुम्हाला लिपसिंग करावं लागतात. वरती काय आहे वरती सांग मला, वरती काय आहे. सुरेखा मॅम खूप स्ट्रिक्ट होत्या, त्या खूप ओरडल्या कारण आम्ही परफॉर्मन्स आम्हाला कोणालाच नीट जमत नव्हतं. तुम्हाला डान्स शिकायचा आहे, तुम्हाला करायचा आहे, मग तुम्ही चांगलं करू शकत नाही का. जेव्हा ते ओरडत होते माझ्याशी, मला असं कोणी ओरडलं तर मी थोडीशी इमोशनल आहे, तर मी थोडीशी रडायला गेलेली. मॅमला ते कळलं आणि मॅमनी मग मला हक केला आणि शी लाईक नाही, चांगलं होईल, टेन्शन नको घेऊ. शहरातल्या मुली उडवणार आहेत लावणीचा भार. आणि त्यांच्या सोबत लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर, तर मग मंडळी आणि डान्स मास्टर मयूर वैद्य. तर मग मंडळी यायला लागतंय, यायला लागतंय आज संध्याकाळी. दिसला ग पाय, दिसला दिसला ग पाय. मी काय सर्चिंग. मयूर दादानी हुक स्टेप शिकवलेली, ती स्टार्टिंगला करताना ती अशी 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 होती, अशी 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 होती. मी तर स्टार्टिंगला जमत नव्हतं, मी तर माझ्या वेगळ्या वेमध्ये करत होती. ॲट द सेम टाइम तुला दोन्ही पाय जवळ ठेवायचे, तर तुला लावणी करायची. जेव्हा त्यांनी मला परफॉर्म करायला सांगितलं तेव्हा मी एकदम ब्लँक आउट झालेली. हे कसं होतं. 1 2 3 4 5. आहे माझ्यातर्फे शुभेच्छा. थँक्यू. पटापट रेडी व्हा, जरा मनन करा. मनन म्हणजे माहितीये तुला, जेवण नाही पण आई आई मनन म्हणजे मेंटली प्रॅक्टिस. सो मनन करा आणि छान डान्स प्रेझेंट करा. ओके, ऑल द बेस्ट. खूप मजा करा. शहरातल्या मुली उडवणार आहेत लावणीचा भार. यायला लागतंय, यायला लागतंय, यायला लागतंय, यायलाच लागतंय. रात्री 8 वाजता
नमस्कार, राम राम मंडळी. पारावरती स्वागत आहे तुमचं जाऊबाई गावात. मंडळी, मी आपल्या बावधानच्या ग्रामस्थांचं आणि बावधान समितीच्या सर्व सदस्यांचं स्वागत करतो. समद्यांनी शिटा बुक करून बसा. बतावणीला असा लावणी सुरू झाली की फेटे शिट्ट्या अशी दिल खुलास दाद द्या. काय म्हणताय? एवढंच? आता कसं आता वाटतंय बावधन मध्ये आल्यासारखं नाही काय? आणि आता पारावरती स्वागत करूया ज्यांनी आपल्या लावण्यवतींना तालीम दिली, लावणीचे धडे गिरवून घेतले, त्या मान्यवर परीक्षकांचं मयूर वैद्य आणि सुरेखाताई पुणेकर यांचंही मनापासून स्वागत. आणि आता वेळ आली आहे एका खास पाहुण्याची ओळख करून द्यायची. तिला पाहताच मन अधीर होऊन जातं. दगडी चाळीतून 1-2 करत लपाछपीचा डाव खेळतं. तिच्या स्माईल साठी तिला सारखं सारखं भेटावंसं वाटतं. जिने मराठी हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला अशी गुणी अभिनेत्री पूजा सावंत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पूजा सावंतसाठी. कसं वाटतंय आमच्या गावात येऊन? खूप छान वाटतंय मला. आणि मी वाट बघत होते की मला कधी इथे यायला मिळतंय, कारण या सर्व लावण्यवतींना मी पाहत आले, त्यांच्या मोहिमाही पाहत आले. आणि आज स्पेशल मोहीम आहे असं मला कळलंय. आणि ती जी मोहीम आहे ती माझ्याही खूप जवळ आहे, ते म्हणजे नृत्य. आणि ऑफकोर्स खुद्द लावणी सम्राज्ञी आपल्यासमोर बसून हा सगळा परफॉर्मन्सेस बघणार आहेत. सो मी खूप खुश आहे आज इकडे येऊन. सो एक्सायटेड. पूजा, लावणी पहिल्यांदा तुझ्या आयुष्यात कधी आली? मी कॉलेजमध्ये होते आणि तिकडे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स असतात आणि माझ्या कॉलेजमधून मला पाठवण्यात आलं होतं. तेव्हा मी पहिल्यांदा लावणी परफॉर्म केली होती. आणि ती माझी पहिली लावणी होती या रावजी बसा भाऊजी. मी प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस मला पहिलं प्राइज मिळालं होतं प्रयत्न करून थोडंसं. पूजा, तुला मी समोर आसनस्थ होण्यासाठी विनंती करतो. चला तर मंडळी, आपण आता आपल्या पहिल्या लावण्यवतीला बोलवूयात. ही आमची नार, थोडी नटखट, अवखळ तोऱ्याची, नजरेतला बाण घुसवाया येते ती सुंदरा रसिका ढोबळे. वा, चंद्राने कमाल केली का नाही? वन्स मोर. करणार करणार, पण कसं? हळूहळू. कसं वाटतंय? खूप खूप बरं वाटतंय. ॲक्च्युली नाचता नाचता मी ऑडियन्सकडे बघत होती आणि त्यांचं जे चिअर करत होते, सगळे एवढे टाळ्या वाजत होते, त्याच्याने मला असं वाटतं आता तर स्टेजच तोडावं लागेल. काय होऊ दे, आज नो लेफ्ट नो राईट, सीधा ऑन द स्पॉट.
परीक्षकांना विचारायचं. येस प्लीज. आज मला तुझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक वाटतोय. अरे बापरे, थँक्यू सो मच. आणि तुझ्या चेहऱ्यावरती तुझ्या डान्समध्ये कुठेही अडतालीपणा दिसला नाही किंवा तू कुठेही म्हणजे अशी तुला असं वाटत होतं की मी किती करू आणि किती नाही. थँक्यू सो मच. खूप सुंदर झाला. थँक्यू. मयूर. रसिका, कमाल केलीस तू. इतकी सुंदर सुरुवात कार्यक्रमाची तू करून दिली, म्हणजे आता एकदम वरती रंगणार आहे कार्यक्रम असं मला वाटतंय. थँक्यू. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर, मीन्स अ लॉट. पूजा. हाय रसिका. हॅलो पूजा मॅम. हाय. आय एम शुअर अजून 1 मिनिट गाणं चालू असतं तर तू डेफिनेटली स्टेज तोडला होतास. अरे बापरे. इतका अप्रतिम परफॉर्मन्स होता तुझा. ॲप्ट एक्सप्रेशन्स, एनर्जी अगदी करेक्ट होती. आणि हे जे तुला गाणं मिळालं होतं हे आय थिंक या वर्षातलं सर्वाधिक लोकप्रिय झालेलं गाणं होतं. त्यामुळे तू खूप लकी होतीस की तुला हे गाणं मिळालं. आणि ह्या गाण्याला तू 100% न्याय दिलास. थँक्यू सो मच. खूप छान सुरुवात झाली. आणि आत्ता जसं मयूर म्हणाला की एक लेवल सेट झाली आहे कॉम्पिटिशनची आणि ती तू करून दिली आहेस. वाव, अमेझिंग. इट वॉज ब्युटिफुल. मी एक रिक्वेस्ट करू शकते तुमच्याकडून? येस प्लीज. माझी बहीण पण डान्स करते आणि तुम्ही त्यांच्या कॉलेजमध्ये गेलेलात आणि त्यांचा डान्स जज केलेला आणि ती फर्स्ट आलेली आणि तेव्हा तिने तुमच्यासोबत परफॉर्मन्स पण केलेला स्टेजवर. आणि तेव्हा ती घरी येऊन मला बोलली की अरे आज माहिती का मी पूजा सावंतसोबत डान्स केला आहे. तर मला ते आज आठवलं आणि मी पण तिला सांगू शकते की मी पण आज पूजा सावंतसोबत डान्स करणार आहे. तर तुम्ही प्लीज या आणि 2 ठुमके माझ्यासोबत. अरे बापरे. थँक्यू सो मच. मी खूप ब्लेस करत आहे कारण माझं डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर हार्दिक दादांनी असं म्हटलं की चंद्रा साक्षात जमिनीवर आली आहे आणि ते ऐकून माझ्या मनात काहीतरी झालं. या लावण्यवतीची एक तक्रार आहे. म्हणजे काय, सगळ्याच जणी तिच्याबद्दल एक गोड तक्रार करतात. पाऊस पडला हे तलपाखरे, ऊन पडलं हे तलपाखरे, लाईट गेली हे तलपाखरे, वोटिंग करा हे तलपाखरे, मोहीम जिंकली असं करत्या. पुढची लावण्यवती आहे हे तलपाखरे.
सुरेखाताई, जे तू शेवटचं केले ना, कुणाची ग कुणाची, म्हणजे इतकं टायमिंग करेक्ट होतं ना की तू इतकं छान करत होती. मी तुझी प्रॅक्टिस केली सकाळी आणि तुझं मी बघितलं परफॉर्मन्स, तर तेव्हा काहीच नव्हतं, पण आता जो परफॉर्मन्स केला तू मॅम तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेतली. दिवसभर मी तुम्हाला ऑब्झर्व केलंय आणि ती अदाकारी मी अशी स्वतःवर. बापरे, मला वाटतं ना तू असं जर 1-2 महिने डान्स केला ना तर तू मलायका होशील. माझी बोलतीच बंद झाली. आय वॉज लाईक ओ माय गॉड, खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. मयूर, परफॉर्मन्स खूप छान झाला तुझा आणि त्या सगळ्याच्या बाजूला कुणाची ग कुणाची, ते खरंच खूप क्यूट झालं, खूप छान झालं. उचकी पण तू एकदम छान घेतलीस त्या गाण्यामध्ये आणि त्याची खूप गरज होती. खूप खूप शुभेच्छा. तो जो मी लास्ट अशी उचकी केलेली ती पण खूप आवडली सगळ्यांना. पूजा, आय मस्ट कॉम्प्लिमेंट यू. तू खूप फोटोजेनिक आहेस फर्स्ट ऑफ ऑल. या लावणीमध्ये ना तू परफॉर्म करत असताना तू खूप एक्सप्रेसिव्ह होतीस आणि मला असं वाटतं की आनंद व्यक्त करण्याचं सर्वोत्तम माध्यम म्हणजे नृत्य. तो जो आनंद आहे ना तो माझ्यापर्यंत तुझा पोचला. आणि लावणी जेव्हा सुरू झाली तेव्हा पहिलं जे लाजू नको त्यावेळेस तुझी काय लाजलीच नाही तर कमाल. म्हणजे आता अनेक मुली आहेत ज्या लाजणं ऍक्च्युअल विसरलायत, तर त्या सर्व मुलींनी ते एक्सप्रेशन बघावेत की किती गोड आमची हेतल लाजली आहे. त्यात फारच भारी वाटलं ते. सुपर. सो मच. तर आपली पुढची लावण्यवती आहे, तिचं हसणं गोड पाखराच्या गाण्यावाणी, पावसाच्या थेंबानं शहारत पान, तसं हिच्या एका नजरेनं हरवल तुमचं भान. नजरेनं घायल करायला येत्या त्रेजा मात्रे. वा, काय घायल केलं का नाही? अरे केलं ना. बघा मयूर, तू खूप सुंदर नाचतेस, तू खूप सुंदर दिसतेस. यू आर व्हेरी प्रेझेंटेबल ऑन स्टेज. थँक्यू. म्हणजे फायर वाटतेस तू स्टेजवर आल्यानंतर. आणि जे काही तुझ्या सपोर्टिंग डान्सर्सनी पहिलेच लटके झटके ठुमके वापरले तिथेच पहिलं गाणं जिंकलं. ठाक ठाक ठाक. म्हणजे त्यांचा तुझ्या नृत्यावर 50% असर होता. आणि ते ओपन झालं, तू आलीस आणि म्हटलं आता शेजा फाडून टाकणार स्टेज, आणि तो इम्पॅक्ट तू आमच्यावर दिलास. श्रीजा काय ठुमका मारती का? खूप छान केलं. अदाकारी पण त्यात चांगली होती. मोमेंट तू सगळ्या केल्या त्या सुंदर होत्या आणि अशीच प्रगती कर. पूजा, तुझी स्माईल आणि ह्या लावणीतले तुझे जे ठुमके होते ह्याचं इतकं परफेक्ट कॉम्बिनेशन झालं होतं माहितीये की आम्हाला इतकी मज्जा येत होती. आणि आता मज्जा येणार आणि गाणं संपलं होतं. आय एम रिअली सॉरी. आम्हाला अजून बघायचं होतं तुझं गाणं. पण तू खूप छान नाचतेस
आणि मला ना कुठलाही कलाकार जेव्हा स्माइल करत परफॉर्म करतो ना, मला मनापासून आवडतो. कारण का तो अगदी मनापासून परफॉर्म करत असतो. तो खूप सच्चा असतो त्या रंगमंचावर आणि ती तू आहेस. थँक्यू सो मच. काय काय झालंय माहितीये, म्हणजे कशाला पुढच्या वेळची वाट बघायची? आताच वेळ घालवायची कशाला? आताच पुढची लावण्यावरती कोण असेल? स्वप्न पूर्ण होईल अशी आहे तिची आशा. येते तुमच्या समोर आमच्या आसगावकरांची मोनिशा. कसं वाटलं नाचून? मजा आली. मजा आली? मजा आली. विचारायचं परीक्षकांना? होया. मयूर, मोनिशा अख्ख्या स्टेजला आग लावून टाकली तुझ्या मशालीने तू. तेच प्लॅन होता. येस, काय एनर्जी लावली आहेस तू. तुझ्या डान्स पेक्षा मी तुला सांगू, तू जो माहोल क्रिएट केलास ना तो अमेझिंग होता. थँक्यू दादा, सिरियसली. आणि मला आवडलं की तू नऊवारी न घालता, जसं आपलं ट्रेनिंग मध्ये बोलणं झालेलं तशी तू स्टिक राहिली आणि तेच केलं. आणि तुझं अशी खंबीर राहिलीस तुझ्या सगळ्या डिसिजन्स ना, तर तुझ्यासाठी सगळं आकाश ठेंगणं. आणि अशीच एनर्जी लावून प्रत्येक मोहीम तू फत्ते करावी असं मला. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. खूप छान परफॉर्म केलंस तू. थँक्यू सो मच. माझं मन तू तिथेच जिंकलंस जिकडे लावणी सुरू झाली आणि तू एक छान ब्राईट अशी स्माइल दिली आणि देन यू स्टार्टेड युअर परफॉर्मन्स. तू तिथेच माझं मन जिंकलं होतंस. क्या बात आहे मोनिशा. थँक्यू सो मच. तुझे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपली पुढची लावण्यवती येते. ती ठिणगी आहे शृंगाराची, झुळूक आहे वाऱ्याची. अहो कोण म्हणून काय विचारता, ही पोर आहे आमच्या सावंतांची.
हाय वैष्णवी. हाय. खूप छान दिसतेस तू. थँक देखणी दिसतेस तू. मला वाटतं हा जो ऑरेंज कलर आहे तुला छान सूट करतोय आणि ऍक्च्युली एखाद्या अप्सरेसारखी दिसतेस तू. थँक्यू. सावतांच्या मुली अप्सऱ्यासारखेच दिसतात. हो हो हो, सावतांच्या मुली. करेक्ट करेक्ट. पण खूप छान एकतर तुला लावणी मिळाली होती. अजय अतुल यांचं म्युझिक असलेलं ही लावणी, आणि जेव्हा नटरंग रिलीज झाला तेव्हा ह्या लावणीला ज्या प्रकारची लोकप्रियता मिळाली होती ती लावणी तुला आज परफॉर्म करायला मिळाली. प्रयत्न छान होता वैष्णवी. सुरुवातीला तुझी जी एंट्री होती त्यात जे काही एक्सप्रेशन्स होते तिकडे मला कुठेतरी मयूरची छबी दिसली, बिकॉज मयूर सरांनी तुला ट्रेन केलं या लावणीसाठी आणि ते तू व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलास. सो ऑल द बेस्ट वैष्णवी. आणि तुझ्या मोहिमा मी यापूर्वी पाहिल्यात. मला माहिती आहे तू काय पॅशनेटली काम करतेस. थँक्यू. पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. वैष्णवी, तू मी सांगितल्याप्रमाणे केला आहे सुरुवातीचा पार्ट जे तू मुलांच्या खांद्यावरती येते, आणि ह्याची सुरुवातीची कोरिओग्राफी पण मला खूप आवडली. एक एक मुलगी बाजूला जाते आहे आणि मग त्याच्यातनं डान्स सुरू होतं आणि सगळ्यांचं आवडतं गाणं आहे. सौंदर्य प्रधान हा ऍक्ट झाला असं मी म्हणेन. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच. लावणीचा कार्यक्रम सुरू आहे. आपण शाहिरांना मानवंदना दिली पाहिजे. शाहीर राम जोशी, शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर अनंत फंदी, शाहीर परशुराम, उन्हाची बाळा या शाहिरांनी खऱ्या अर्थानं लावणी समृद्ध केली. आणि आधुनिक काळात ग दी माडगुळकर आणि जगदीश खेबुडकर यांनी तो वारसा पुढे नेला. म्हणून असं वाटतंय की आमच्या लावण्यवती लावणी सादर करतीलच, पण जिथे लावणी सम्राज्ञी खुद्द आहेत त्यांना विनंती करावी की इथे यावं आणि त्यांनी एक लावणी सादर करावी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांचं.
तुमचा परफॉर्मन्स आम्हाला बघता आला, याची देही याची डोळा. आम्ही खूप भाग्यवान आहोत आज. मला आज ह्या झी मराठीने अनेक कार्यक्रम प्रेक्षकांना दिले, ऑल महाराष्ट्रात दिले आणि हाही कार्यक्रम खूप पॉप्युलर होणार आहे असं मला वाटतं. कारण जो प्रतिसाद आहे प्रेक्षकांचा, ह्या गावकऱ्यांचा, आणि झी मराठीने असे अनेक सिरियल लोकांना दिलेले आहेत की ते अजूनही आणि अनेक कलावंत त्या सिरियलवरती घडलेले आहेत. तेव्हा ही सुद्धा सिरियल चांगलीच चालणार आहे आणि महिलांना सगळ्यांना ती आवडणार आहे. याच्या पुढे काय बोलायचं तुम्हाला? काय नाही, फक्त डोक्यावरती हात ठेवा बस आणि आशीर्वाद द्या. आम्ही असंच छान छान काम करत राहू. हो हो. मंडळी, आपले काही दमदार परफॉर्मन्स झालेले आहेत, पण अजून दमदार परफॉर्मन्स बाकी आहेत. ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पुढच्या भागात.